नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलवर। आणि या घडीची मोठी बातमी, जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे। सरकारला दिली आहे 1 महिन्याची डेडलाईन। नेमका काय प्रकार आहे? मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवसानंतर अखेर आज उपोषण मागे घेतलंय। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेट दिला आहे। मराठा आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 7 दिवसाच्या नंतर उपोषण आज मागे घेतलं आहे आणि उपोषण सोडलंय। उपोषण सोडताना त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। 13 जुलैपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारने शब्द पाळला नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। यावेळची मोठी बातमी आहे, राज्य सरकारनं 10% मराठा आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांना हा निर्णय मान्य नाही आणि ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। गेल्या आंदोलनाच्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र 4 तारखेला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। लोकसभा निकालानंतर सगळे सोयरे अंमलबजावणीसाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली होती। बुधवारी सरकारनं नरमाईची भूमिका घेत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। त्या पार्श्वभूमीवरती आज सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। शंभूराजे देसाई यांनी जरांगेंची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली आहे। यावेळी नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते। यावेळी जरांगेंनी सगळे सोयरेची 1 महिन्यात अंमलबजावणी करण्याची अट घातली आहे, ती सरकारनं मान्य केली आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे हे काम थांबलं होतं। आता मात्र महिन्यात हे काम पूर्ण होईल असं आश्वासन सुद्धा जरांगे पाटलांना देण्यात आलं आहे। मात्र सरकारने 1 महिन्यात सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर तोडगा जर काढला नाही तर विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी यावेळी दिलाय। उपोषण स्थगित करताना त्यांनी सगळे सोयऱ्यासमोर काही अटी घातल्या आहेत। हैदराबाद, सातारा, मुंबई गॅजेट लागू करावं, पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले तर ते मागे घ्यावेत, जुन्या ज्या नोंदी आहेत त्या शोधण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती बरखास्त न करता नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। काही नोंदी सापडल्या आहेत मात्र काही अधिकारी जातीयवाद करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत। सरकारनं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही जरांगेंनी यावेळी सांगितलं आणि जरांगे पाटलांनी सध्या मात्र हे उपोषण थांबवलं आहे। परंतु सरकारला जे आहे त्या सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे आणि त्याच्यानंतर जर का या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली नाही, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश घेतला गेला नाही आणि जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र ज्या काही विधानसभेच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा जरांगे पाटील लढवणार आहे अशा पद्धतीचं ठरलं आहे।